जे रिव्ह्यूअर्स आहेत ना त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगेन की तुम्ही आधी कन्सेप्ट समजून घ्या आणि लोकांना ते इझी करून समजून सांगा, तर लोकांना ती गोष्ट समजेल. नमस्कार मित्रांनो, BMWनी त्यांची नवीन ॲडव्हेंचर बाईक F450GS लॉन्च केलेली आहे. ही जवळपास तिची प्राइसिंग 4.7 lakhs पासून स्टार्ट होते आणि ॲक्सेसरीज वगैरे सगळं त्याच्यासोबत परचेस करायचं, त्याच्यासोबत त्याची प्राइस ऑलमोस्ट 550 to 6 lakhs पर्यंत जाते. या बाईकची USP जी आहे सध्या, ते ज्या गोष्टीबद्दल ही बाईक चर्चेमध्ये ती आहे ERC. याचे म्हणजे इझी राईड क्लच. ह्या गोष्टीवरून मी बरेचसे आता युट्यूबवरती आणि इन्स्टावरती जे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांचे व्हिडिओज बघतोय. काही लोक म्हणतात की पॉवर लॅग आहे, काही लोक म्हणतात की बाईक्स स्लोपवरती असताना गिअरमध्ये असून सुद्धा पण मागे येते किंवा रिव्हर्स येते, गिअरमध्ये असताना बाईक मागे कसं काय येऊ शकते. सो याचा बेसिक कन्सेप्ट असा आहे की जसं स्कूटर्समध्ये किंवा मोपेड्समध्ये बघतो, तुम्हाला एक सेंट्रिफ्युगल क्लच प्रोव्हाइड केला जातो, जेणेकरून जेव्हा तुम्ही ॲक्सेलरेट करता, तुमचा RPM 1000च्या अराउंड रीच करायला लागतो, त्यावेळेस तुमचा क्लच एंगेज होतो. त्यावेळेसच तुमच्या इंजिनची पॉवर तुमच्या पॉवर ट्रेल किंवा तुमच्या रिअर व्हीलपर्यंत पोहोचते. तुम्हाला एक थ्रस्ट भेटतो आणि तुमची गाडी पुढे सरकते. आता हा ERC पण त्याच कन्सेप्टवरती आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सेंट्रिफ्युगल क्लच दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत ते RPM तुमच्या रिक्वायर्ड RPM पर्यंत तुम्ही पोहोचत नाही, जोपर्यंत तुम्ही बाईक रेस करत नाही, तोपर्यंत तुमचा क्लच एंगेज नाही होणार. जर तुमचा क्लच एंगेज नाहीये, तुमची बाईक गिअरमध्ये जरी असली तरी ती स्लोपवरती क्लच डिसएंगेज कंडिशनमध्ये आहे, ती रिव्हर्सच येणार आहे. आणि पॉवर लॅग जे लोक म्हणतात, पॉवर लॅग नाहीये, तुम्हाला तो रेस करावा लागते जेणेकरून तुमचा क्लच एंगेज होईल. Once your clutch is engaged, then you can race and you can move your bike ahead. हा त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आहे. हे आधी समजून घेतलं पाहिजे कुठल्याही बाईक रिव्ह्यूअरनी. जेव्हा तुम्ही एखादी गाडी किंवा एखादा इंजिन जेव्हा रिव्ह्यू करता, त्याच्या मागचा बेसिक कन्सेप्ट आधी समजून घेतला पाहिजे आणि मग त्याच्यावर तुमचे थॉट्स किंवा तुमचे एक्सप्रेशन्स दिले पाहिजेत. गिअर्ड बाईक्स आहेत, त्याच्यासाठी हे एक नवीन इनोव्हेशन आहे आणि BMWने काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे गिअर्ड बाईकसाठी, मोस्टली ॲडव्हेंचर बाईकसाठी, जे हायवे टूरसाठी किंवा लॉंग रूटसाठी बाईक घेऊन जातात. हायवेला असतात त्यावेळेस तुम्हाला फ्रिक्वेंटली क्लच एंगेज आणि डिसएंगेज करून गिअर शिफ्ट करायची गरज नाही आहे, स्पेशली या बाईकमध्ये. आणि सेम कंडिशन तुम्ही जेव्हा ऑफरोडिंग करत असाल त्यावेळेस पण, इवन तुम्ही ट्रॅफिकमध्ये सुद्धा असाल त्यावेळेस पण तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा मिळणार आहे. तुमची बाईक जरी गिअरमध्ये असेल आणि तुम्ही क्लच सोडलेला आहे, फर्स्ट गिअरमध्ये जरी आहे तुमची बाईक आणि तुम्ही क्लच सोडलेला आहे, तरी तुमची बाईक पुढे नाही जाणार आहे. तुम्हाला ब्रेकनी बाईक कंट्रोल करायची की जर तुम्ही स्लोपवर असेल तर तुम्हाला मागे जाऊ नये म्हणून तुम्हाला ब्रेकनी कंट्रोल करायची. पण जोपर्यंत तुम्ही बाईक रेस नाही करत तोपर्यंत तुमची बाईक पुढे जाणार नाही. किती भारी कन्सेप्ट नवीन आणलेले आहे, काहीतरी नवीन इनोव्हेशन आलेलं आहे. या गोष्टीचं तुम्ही पॉझिटिव्ह वेनी लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. जे रिव्ह्यूअर्स आहेत ना त्यांच्यासाठी स्पेशली की तुम्ही आधी कन्सेप्ट समजून घ्या आणि लोकांना ते इझी करून समजून सांगा, तर लोकांना ती गोष्ट समजेल. मी म्हणत नाही की ही बाईक प्रत्येकासाठी आहे, कारण 4.7 lakh किंवा मी म्हणत 5 लाख या बाईकची प्राइस ही कुठल्याही एखाद्या कॉमन मॅनसाठी नाही आहे. पण हा कन्सेप्ट जर लोकांना समजला, पुढे जाऊन असं येऊ शकतं की ही ERC कन्सेप्ट जी आहे ती नॉर्मल बाईक्समध्ये सुद्धा येईल, माहिती नाही. पण हा नवीन कन्सेप्ट आहे आणि मला तरी या गोष्टीबद्दल मी तरी पर्सनली BMWला थम्सअप देईल. आणि अशा टाईपचे काहीतरी नवीन नवीन इनोव्हेशन्स इंजिनमध्ये, बाईक्समध्ये, स्पेशली ॲडव्हेंचर बाईक्समध्ये जर कोणी आणत असेल, मी नक्कीच त्यांना सपोर्ट करेल. तुम्हाला या BMWच्या नवीन इनोव्हेशनबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.